बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजपमधील नाराज इच्छुक उमेदवारांचा उद्रेक हा पाहायला मिळाला। आज भाजपचे नेते अतुल सावे आणि भागवत कराड नाराज उमेदवारांची समजूत काढायला गेले होते, मात्र समजूत काढण्याऐवजी त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं। काहींनी तर थेट कराड सावेंची गाडीच रोखली। यावेळी काहींनी अतुल सावेंच्या गाडीला काळं फासलं। सावे आणि कराड यांचे फोटोही फाडले। त्यानंतर काही इच्छुक उमेदवारांनी तर रॉकेल ओतून कराड आणि सावेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र या नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक पाहायला मिळाला। अतुल सावेंना काय भेटलं? मंत्री आणि भाजप नेते अतुल सावे आणि भागवत कराड आज नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यासाठी आले होते। यावेळी नाराज पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले। तिकीट दिलं नाही, ज्याला कोणी ओळखत नाही तो रोजच कर 10 वर्षापासून हे आहे। म्हणजे त्यांनी अतुल सावे आणि कराडांचे फोटो तोडले। सावेंच्या गाडीला काळं फासलं। यावेळी सावे आणि कराडांविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली। आक्रमक झालेल्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्यानं तर थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला। आम्ही 20 वर्ष झालं काम करतोय आणि त्यांनी आमच्यावर अन्याय केलाय। आमच्या घराघरात पोहोचलेला माणूस त्यांनी त्याला तिकीट दिलं नाही, ज्याला कोणी ओळखत नाही तो रोजच कर 10 वर्षापासून हे आहे। म्हणजे एक काम केलेलं नाहीये त्यांनी आमच्यासाठी एक काम केलेलं नाहीये। जो माणूस आमच्या कामात आहे त्याचं खर्चीकरण केलेलं आहे। आमच्यावर अन्याय झालाय, आता जगण्याची इच्छा नाही असा आक्रोश काही नाराजांनी केलाय। आताच्या आता जिल्हाध्यक्षाला विनंती आहे, यांनी मला मेसेज केला, यांनी मला अंधारात ठेवलं, माझ्याकडे प्रूफ आहे, यांनी सर्वे केला। सर्वे आणा, जर मी दिसलो नाही ना तिथं साहेब, मी जर दिसलो नाही ना आत्मदहन अन्याय झाला साहेब। एवढा अन्याय नाही सहन करू शकत साहेब। मला मी जनतेसमोर माझी जनता रडते साहेब। नाही साहेब, मी काय करायचं नाही का, मला जगायचं नाही। उमेदवारी न मिळाल्यानं एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले। माझा जनतामध्ये वोट कोणाला करू? तिकीट दिलं नाही म्हणून काय करणार? 25 वर्ष यांनी रक्त चुसलं। खूप घात केला या लोकांनी, खूप घात केला। प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे। तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत आणि त्यानं आमचा खूप घात केला। त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला। सावे कराडांनी 5% महिलांनाही तिकीट दिलं नाही असं म्हणत एक महिला पदाधिकारी संतापली। 5% महिलांना सुद्धा तिकीट दिलं नाही, कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं। यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना तिकीट बांगडे आम्ही सगळं देतो, यांनी तिथं बसावा। तिथे आलेल्या संजय केणेकरांनी अखेर नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। ऐक माझी मागणी, मला कमी कुठे शब्द देतो मी, न्याय देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.